हॅलो किड्स, वेलकम टू श्री इंजिनिअरिंग क्लासेस. लास्ट लेक्चरमध्ये आपण सी प्रोग्रामिंगचं इंट्रोडक्शन बघितलं होतं. आजच्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहे सी प्रोग्राम कसा लिहिला जातो, त्याला स्ट्रक्चर ऑफ सी प्रोग्राम म्हणतात. सी प्रोग्राम म्हणजे काय ऑलरेडी आपण बघितले, ते फक्त आता कसं लिहायचं हे आज बघणार. स्ट्रक्चर म्हणजे काय, तर प्रत्येक प्रोग्राम लिहिताना स्पेसिफिक फॉर्मॅट किंवा स्ट्रक्चर वापरलं जातं. तर प्रत्येक सी प्रोग्राम लिहिताना सेम स्ट्रक्चर फॉलो करावं लागतं. स्ट्रक्चर फॉलो केल्यामुळे इझी मेथडने तुम्ही प्रोग्राम क्रिएट करू शकताय, एक्झिक्यूट करू शकताय विदाउट एनी एरर. एक सिंपल कोड बघूयात. जस्ट एक सिंपल सी प्रोग्राम दिलेला आहे. याचं वर्किंग काय आहे तर जस्ट हॅलो वर्ड प्रिंट करायचे स्क्रीनवरती. प्रोग्राममध्ये काय लिहिलंय, फर्स्ट लाईनला हॅश इन्क्लूड stdio.h आहे. नेक्स्ट आहे इंट मेन, कर्ली ब्रॅकेट्स आहेत आणि प्रिंटएफ फंक्शन आहे, त्याच्यामध्ये एक मेसेज प्रिंट केलेला आहे हॅलो वर्ड, हे रिटर्न 0 आहे. हा एक सिंपल प्रोग्राम आहे. याच्यातले आपण वन बाय वन पार्ट्स बघणार. त्यातला फर्स्ट जो पार्ट आहे त्याला हेडर फाईल म्हणतात. त्याच्यानंतर आहे ग्लोबल डिक्लेरेशन, त्याच्यानंतर मेन फंक्शन असणार आहे, प्रोग्रामचे स्टेटमेंट असणार आहेत आणि रिटर्न स्टेटमेंट. फर्स्ट आपण बघूयात हेडर फाईल. हेडर फाईल म्हणजे काय तर रेडी लायब्ररी असते ज्याच्यामध्ये रेडी फंक्शन्स असतात. फॉर एक्झाम्पल, प्रोग्राममध्ये इनपुट्स घ्यायचे युजरकडून किंवा आउटपुट डिस्प्ले करायचे स्क्रीनवरती, तर त्यासाठी प्रिंटएफ आणि स्कॅनएफ फंक्शन यूज करावे लागतात. हे फंक्शन्स stdio.h या हेडर फाईलमध्ये असतात. तर stdio.h म्हणजे काय तर स्टँडर्ड इनपुट आउटपुट हेडर फाईल आहे, स्टोअर करते इनपुट आउटपुट फंक्शन्स. तर हेडर फाईल कशी ऍड केली जाते तर हॅश लिहितात. हे प्री प्रोसेसर डायरेक्टिव्ह टू सिलेक्ट दी हेडर फाईल फ्रॉम पर्टिक्युलर लोकेशन. इन्क्लूड फोल्डर आहे ज्याच्यामध्ये ऑल हेडर फाईल्स प्रेझेंट आहेत आणि ब्रॅकेटमध्ये जी आपण टाकतो ती हेडर फाईल आहे. नेक्स्ट पार्ट येतो मेन फंक्शन. मेन फंक्शन हे ऑलवेज प्रोग्राममध्ये लिहावं लागतं. विदाउट मेन फंक्शन प्रोग्राम पॉसिबल नाही. मेन फंक्शन लिहिताना इंट मेन लिहितात किंवा वॉइड मेन लिहितात. प्रोग्राम हा ऑलवेज मेन फंक्शन पासून एक्झिक्यूट होतो. नेक्स्ट आहे प्रिंट फंक्शन. प्रिंट फंक्शन कशासाठी यूज केलं जातं तर डेटा स्क्रीनवरती किंवा आउटपुट स्क्रीनवरती डिस्प्ले करायचं असेल त्यासाठी यूज करतात. प्रिंट फंक्शन हे कुठे ऍड केले जातं मेन फंक्शनच्या आतमध्ये, कारण प्रोग्राम एक्झिक्युशन स्टार्ट होते मेन मेथड पासून. तर मेन मेथडच्या आतमध्येच फुल सी प्रोग्राम लिहावा लागतो. मग प्रिंटएफ हे फंक्शन मेन मेथडच्या आतमध्ये. प्रिंट फंक्शन कम्प्लीट झालं की आपण रिटर्न 0 लिहिलेलं आहे एक्झाम्पलमध्ये. रिटर्न 0 ऑप्शनल आहे, कधी लिहू शकताय जेव्हा तुम्ही मेन मेथड घेताना इंट मेन घेतली तर रिटर्न 0 लिहावं लागतं. ऍडव्हान्स कंपायररला ते नाही लिहिलं तरी चालतं, ऑप्शनल आहे. पण वॉइड मेन जर तुम्ही यूज करताय तर रिटर्न 0 लिहायची गरज नसते. रिटर्न 0 इंडिकेट काय करतं, तुमचा प्रोग्राम सक्सेसफुली एक्झिक्यूट झाला आहे हे इंडिकेट करतं. प्रोग्राम एक्झिक्यूट केल्यानंतर आउटपुट प्रिंट होतं स्क्रीनवरती हॅलो. प्रोग्राम्स तुम्हाला परफेक्टली परफॉर्म करायचं असेल तर तुमच्या कम्प्युटरवरती एक सॉफ्टवेअर इन्स्टॉल करावं लागतं, त्याला कंपायलर म्हणतात प्रोग्रामिंगमध्ये. ते प्रोग्रामिंग त्या सॉफ्टवेअरवर तुम्ही प्रोग्राम तुमच्या कम्प्युटरवरती एक्झिक्यूट करू शकता. सॉफ्टवेअर कोणतं वापरायचं आहे, टर्बो सी आहे, VS कोड आहे, देव सी आहे, कोड ब्लॉक्स आहे, तुम्ही कोणतं पण वापरू शकता. माझ्याकडे कोड ब्लॉक्स अवेलेबल आहे. हे नेटवरती तुम्हाला फ्रीली अवेलेबल होतं. जस्ट नेटवरती सर्च करायचे, फ्रीली डाउनलोड करायचे, इन्स्टॉल करायचे. इन्स्टॉल केल्यानंतर सॉफ्टवेअर ओपन करा. सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला त्यातले 3 ऑप्शन वापरावे लागतात जास्त. फर्स्ट ऑप्शन आहे फाईल, सेकंड आहे व्ह्यू ऑप्शन आणि थर्ड आहे बिल्ड ऑप्शन. ओके, बिल्डवरती आता ऑप्शन्स काही दिसत नाही कारण आपण कोणती पण फाईल इथं ओपन केलेली नाही. फाईल ऑप्शन कशासाठी यूज करतात तर नवीन फाईल क्रिएट करायचे त्यासाठी. प्रिव्हियस फाईल ओपन करायचं असेल तर ओपन ऑप्शन अवेलेबल आहे. फाईल सेव्ह करायचं असेल तर सेव्ह फाईल ऑप्शन आहे आणि सॉफ्टवेअर क्लोज करायचं असेल तर क्विट ऑप्शन आहे. नेक्स्ट व्ह्यू ऑप्शन कशासाठी यूज केला जातो तर एरर विंडो म्हणजेच तुमचे प्रोग्राम एक्झिक्यूट झाल्यानंतर किंवा प्रोग्राम एक्झिक्यूट नाही झाले, काही एरर असेल तर चेक करायचे, त्यासाठी जी विंडो ओपन होते त्याला लॉग म्हणतात. तर लॉग्स विंडो ओपन करायचे त्यासाठी व्ह्यू ऑप्शनमध्ये लॉग ऑप्शन यूज केला जातो. तर त्याची शॉर्टकट की आहे F2. नेक्स्ट आहे बिल्ड ऑप्शन. प्रोग्राम तुमचा टाईप करून झाला तर तुम्हाला तो एक्झिक्यूट करायचा आउटपुट दिसण्यासाठी, तर त्यासाठी प्रोग्राम कंपाईल करावा लागतो, त्याला बिल्ड ऑप्शन म्हणतात. आणि एक्झिक्यूट करावं लागतं त्याला रन ऑप्शन म्हणतात. तेव्हा तुम्ही एकत्र वापरू शकता बिल्ड अँड रन. प्रोग्राम तुम्हाला क्रिएट करायचं तर जस्ट फाईल ओपन करा. फाईलमध्ये न्यूमध्ये एम्प्टी फाईल घ्या. फर्स्ट तुम्ही फाईल घेतली एम्प्टी फाईल तर त्याला बाय डिफॉल्ट नेम असतं अनटायटल्ड 1, 2 or 3. जस्ट हे रिनेम करावं लागेल तुम्हाला आणि फाईल सेव्ह करताना हा सी प्रोग्राम आहे हे सांगण्यासाठी तुम्हाला फाईलमध्ये एक फाईल एक्सटेन्शन द्यावं लागेल. फाईलमध्ये जायचे, सेव्ह ऑप्शनवरती क्लिक करायचे, फाईलला नाव द्या. सपोज मी फर्स्ट प्रोग्राम करतो तर फर्स्ट सी. सेव्ह ॲज टाईप बाय डिफॉल्ट C or C++ आहे.
चेंज नाही करायचं, जस्ट सेव्ह वरती क्लिक करा. प्रोग्राम तुमचा सेव्ह होईल, ते आता तुम्ही टायपिंगला स्टार्ट करू शकता. जसं आपण स्ट्रक्चर बघितलं होतं, फर्स्ट लाईनला तुम्हाला हेडर फाईल टाकावी लागते. stdio.h void main और int main दोन्ही अलाउड आहे. मी दोन्ही ऑप्शन दाखवते. void main घ्या. नेक्स्ट printf मध्ये मेसेज मला जो प्रिंट करायचा आहे तो श्री आणि स्टेटमेंट एंड करायचं सेमीकोलन. फर्स्ट लाईनला आपण हेडर फाईल टाकले. नेक्स्ट void main आणि कर्ली ब्रॅकेट्स हा प्रोग्रामचा स्टार्टिंग पॉईंट असतो आणि हा प्रोग्रामचा एंडिंग पॉईंट असतो. जो काही कोड टाकायचा आहे तो प्रोग्राममध्ये कर्ली ब्रॅकेट्सच्या आतमध्ये टाका. हा झाला तुमचा फर्स्ट प्रोग्राम. जस्ट प्रोग्राम सेव्ह करा, बिल्ड वरती क्लिक करा, मग रन वरती क्लिक करा किंवा एकत्र बिल्ड आणि रन वरती क्लिक केलं तरी चालेल. जर प्रोग्राममध्ये काहीच एरर नसतील तर प्रोग्राम तुमचा सक्सेसफुली एक्झिक्यूट होतो. हा झाला तुमचा फर्स्ट प्रोग्राम. याच्यामध्ये दुसरा एक ऑप्शन आहे जसं की void main किंवा int main पण तुम्ही वापरू शकता. पण int main लिहिलं तर रिटर्न 0 लिहावं लागतं. रिटर्न हा कीवर्ड आहे, 0 म्हणजे नथिंग. जस्ट बिल्ड अँड रन वरती क्लिक करा, प्रोग्राम एक्झिक्यूट होईल. प्रोग्रामचा आउटपुट दोन्ही प्रोग्राममध्ये सेम आउटपुट येतं. आपण जस्ट फक्त int main किंवा void main हे दोन्ही. जर तुम्हाला अजून काही मेसेजेस पाहिजे प्रिंट करायचे असतील तुम्ही नेक्स्ट printf घेऊ शकता. printf इन ब्रॅकेट मेसेज प्रिंट करते. प्रोग्रामिंग क्लास स्टेटमेंट्स एंड करा सेमीकोलन. इन केस तुम्ही सेमीकोलन नाही दिला प्रोग्राम तुमचा एक्झिक्यूट होत नाही, तर एरर शो करतो. एरर्स कोड ब्लॉक मध्ये रेड मार्कने शो होतात. एरर विंडो मध्ये ही एरर विंडो ऑलरेडी ओपन झालेली आहे. पण इन केस ही एरर विंडो ओपन झाली नसेल तर व्ह्यू मध्ये जायचे, लॉग्स ऑप्शन वरती क्लिक करायचे, एरर विंडो ओपन होते. इथे तुम्हाला एरर दिसतोय लाईन नंबर 7 लाईनला एरर आहे. सी प्रोग्रामिंग मध्ये एरर ज्या लाईनला शो होतात त्याच्या वरच्या लाईनला एरर्स असतात. तर रिटर्नच्या वरच्या लाईनला एरर आहे, इथं मिसिंग आहे सेमीकोलन ऍड करा, बिल्ड अँड रन करा. प्रोग्राम मध्ये आउटपुट दिसतं. आता प्रोग्राम मध्ये आउटपुट दिसताना आपल्याला जे दोन्ही सेंटेन्सेस आहेत ते एकाच लाईनला दिसतात, कारण जस्ट आपण प्रिंट फंक्शन टाकले मेसेज डिस्प्ले करण्यासाठी. त्याच्यामध्ये आपण फॉर्मॅटिंग काय नाही ऍड केलं, जसे की स्पेसेस किंवा न्यू लाईन. जर तुम्हाला न्यू लाईन ऍड करायचं असेल तर एक कॅरेक्टर कॉन्स्टंट वापरावा लागतो, त्याला स्लॅशन म्हणतात. स्लॅशन यूज करतात फॉर न्यू लाईन आणि स्पेस हवी असेल तर /t वापरतात. आता हे यूज कुठं करायचं, printf स्टेटमेंटच्या आतमध्ये. मग तुम्ही printf मध्ये यूज करताना फर्स्ट printf आहे त्याच्या एंडिंगला वापरू शकताय, सेकंड printf आहे त्याच्या स्टार्टिंगला वापरू शकताय. /n टाका, डबल कोटच्या आतमध्ये टाकायचे, प्रोग्राम सेव्ह करा, बिल्ड अँड रन करा. हे झालं तुमचं प्रोग्रामचं आउटपुट. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं, सी प्रोग्रामचं स्ट्रक्चर कसं असतं, हेडर फाईल्स म्हणजे काय, हेडर फाईल आपण कोणती यूज केली, मेन फंक्शन काय आहे, प्रिंटफचं वर्किंग काय होतं. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघणार आहे व्हेरिएबल्स म्हणजे काय, डेटा टाइप्स म्हणजे काय, ते कसे यूज केले जातात, त्याचे रूल्स काय आहेत. जर तुम्हाला लेक्चर हेल्पफुल वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला कम्प्लीट सी प्रोग्रामिंग कोर्स फ्रीमध्ये शिकता येईल. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.